13 गोवंश जनावरांची सुटका, कत्तलीसाठी अवैध वाहतूक प्रकरणी 3 आरोपींवर कारवाई। पोलीस अधीक्षक गोंदिया श्री गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी गोवंश कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 13 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीतील घंटेगाव गिरोळा मार्गावर 4 चाकी वाहनातून गोवंश जनावरे कोंबून क्रूरतेने बांधून कत्तलीसाठी नेली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचण्यात आला। संशयित वाहन थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने भरधाव व बेदारकपणे वाहन चालवत पोलिसांच्या वाहनास धडक दिली। वाहन थांबताच चालक व एक साथीदार पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते। पाठ लागत एक आरोपी ताब्यात आला तर दुसरा अंतराचा फायदा घेऊन फरार झाला। पिकअप वाहनाची तपासणी केली असता 13 गोवंश जनावरे दाटीवाटीने कोंबून क्रूरतेने बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळले। प्रत्येकी अंदाजे 20,000 रुपये किमतीचे जनावरे, एकूण 2,60,000 रुपये, अंदाजे 6 लाख किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आरोपी आशिष पाकमोडे वय 35 वर्ष राहणार मुरमाडे लाखणी फरार, तर दुसरा दुर्गेश हृदयाल सिंग राजपूत वय 35 राहणार मुरमाडे लाखणी, तिसरा मयूर उर्फ मर्डर राहणार मुरमाडे लाखणी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अपराध क्रमांक 2/2026 अन्वये प्राण्यांचा छळवणूक प्रतिबंधिक अधिनियम कलम 11(1)D, महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 5(9)अ तसेच भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस हवालदार दीक्षित कुमार दमाहे, तुलसीदास लुटे, महेश मेहर, प्रकाश गायधने, भोजराज बहेकार, पोलीस शिपाई संतोष केदार, पोलीस शिपाई घनश्याम कुंभलकर, राम खंदारे यांनी यशस्वीपणे पार पाडली। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, गोंदिया।